नमस्कार. आज मी बनवणार आहे अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त झटपट तयार होणारे तोंडात ठेवताच विरघळणारे आंब्याचे मोदक. असा हा तुम्ही आंब्याच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पांना दाखवला तर बाप्पा तुमच्यावरती नक्कीच खुश होतील. आंब्याचे मोदक बनवण्यासाठी इथं मी 1 कप भरून इतका ओला नारळ घेतलेला आहे. हा ओला नारळ मी तुकडे करून घेतला. ओल्या नारळाच्या पाठीमागचा काळा भाग मी काढलेला नाही. हवं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही 1 कप खोवलेला ओला नारळ वापरला तरीही चालू शकतो. घेतलेला 1 कप ओला नारळ एका मिक्सर जारमध्ये काढून घेतला आणि त्यामध्येच अर्धा कप भरून इतका आंब्याचा रस घातला. हा आंबा मी मिक्सरला पाणी दूध न घालता बारीक करून घेतलेला होता. मोदक छान गोड व्हावेत यासाठी यामध्ये मी चिरून घेतलेला अर्धा कप गूळ घालते. गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरीही चालू शकतं. सोबतच विलायची घालते. आंबे जास्त आंबट असतील तर पाऊण कप गुळाचा वापर केला तरीही चालू शकतं. आता हे संपूर्ण साहित्य पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेते. तर इथं पहा, हे संपूर्ण साहित्य मी दूध पाणी काहीच न घालता मिक्सरला असं हे अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे. यामधला नारळ देखील अगदी छान असा बारीक झालेला आहे. सर्व साहित्य घालण्या अगोदरच तुम्ही नारळाचे काप मिक्सरला फिरून घेतले तरीही चालू शकतं आणि त्यानंतर संपूर्ण साहित्य घालून असं हे तुम्ही मिश्रण बनवू शकता. तर इथं पहा, हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर गॅसवरती एक जाड बुडाचा पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे. शक्यतो आपल्याला गॅसवरती जाड भांडंच ठेवायचं आहे. त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. पातळ भांडं वापरलं तर मिश्रण तळाला लागू शकतं. यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घातलं. तूप छान वितळलं की यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं संपूर्ण मिश्रण घालायचं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गॅस अगदी लो टू मीडियमच ठेवायचा आहे. मिश्रण पॅनमध्ये घातल्यानंतर यामध्ये आपण घालूयात पाऊण कप भरून इतकी मिल्क पावडर. बनवून घेतलेल्या संपूर्ण साहित्यासाठी पाऊण कप मिल्क पावडरीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. घातलेली मिल्क पावडर आपल्याला या आंब्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे. तर बघा, गॅस अगदी लो टू मीडियम ठेवल्यामुळे हे मिश्रण अजिबात करपणार नाही. एखादा स्पॅच्युला घ्या किंवा एखाद्या चमच्याने तुम्ही हे मिश्रण यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तर इथं पहा, मिल्क पावडर आंब्याच्या मिश्रणामध्ये मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाने अगदी प्रेस करत व्यवस्थित असं हलवून घेते. त्यामुळे मिल्क पावडरीमुळे तयार झालेल्या गुठळ्या छान फुटल्या जातात. अधीमधी बघा, एखादी दुसरी गुठळी आहे ती देखील मी फोडून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला सतत हलवत हे मिश्रण थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण किती वेळासाठी शिजवायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे. मिश्रण सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं, त्यामुळे हे पॅनला अजिबात चिकटत नाही. तर इथं पहा, अगदी काही वेळामध्येच याचा छान असा घट्टसर गोळा झालेला आहे. इतपत हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे. गुळामुळे याला सुटलेलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचा एकसारखा गोळा तयार झालेला आहे. म्हणजेच हे मिश्रण आपलं मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आणखीन एक ट्रिक सांगते मिश्रण तयार झालं आहे का नाही हे ओळखण्याची. पाण्याने हात ओला करायचा आहे आणि हातावरती हे मिश्रण घेतल्यानंतर बघा, हाताला अजिबात चिकटत नाही आणि अशा पद्धतीने याची गोळी देखील तयार होत आहे. म्हणजेच मोदक बनवण्यासाठी लागणार आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता गॅस बंद करते आणि हे संपूर्ण मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते. असं हे घट्टसर मिश्रण झालं की लगेचच आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त हे मिश्रण शिजवायचं नाही, नाहीतर आपले मोदक आहे ते कडक येऊ शकतात. मोदक बनवण्यासाठी लागणारं संपूर्ण मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर याला थोडंसं कोमट करून घेते आणि लगेच आपण याचे मोदक तयार करूयात. मोदक बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा साचा वापरायचा आहे. तर या साच्याच्या आतल्या बाजूने आपल्याला साजूक तूप लावायचं आहे, त्यामुळे मिश्रण साच्याला चिकटणार नाही. मिश्रण थोडंसं कोमट आहे, त्यामुळे हे मिश्रण मी चमच्याने या साच्यामध्ये भरून घेते. जरासा गरम मिश्रण आहे तोपर्यंतच आपल्याला याचे मोदक बनवायचे आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर देखील आपण याचे मोदक बनवू शकतो, पण आपल्याला जसा पाहिजे तसा मोदकांचा आकार येणार नाही. त्यामुळे जरासा कोमट आहे तोपर्यंतच आपण याचे मोदक बनवून घेऊयात. मोदक तयार करत असताना मिश्रण या साच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगदी गच्च आणि दाबून भरायचं आहे. आता याला बंद करते आणि पाठीमागच्या बाजूने देखील आणखीन थोडंसं मिश्रण यामध्ये भरून घेते आणि अशा पद्धतीने पाठीमागच्या बाजूने हा मोदक अगदी प्लेन करून घेते.
त्यानंतर हा साचा ओपन करते तर बघा अगदी सुंदर आणि सुबक असा आपला आंब्याचा मोदक बनून तयार झालेला आहे. याला डेकोरेट बनवण्यासाठी आपण पिस्ता किंवा कोणतेही ड्रायफ्रूटचे काप असे हे साच्यामध्ये ठेवू शकतो. त्या पद्धतीने देखील मी तुम्हाला एक मोदक बनवून दाखवते. साच्याला मी अगोदरच तूप लावलेलं आहे. आता मी तूप लावलेलं नाही. आवश्यकता असेल तर तुम्ही पुन्हा एकदा याला तूप लावू शकता. मोदक छान असा डेकोरेटिव्ह दिसावा यासाठी दोन्हीही प्लेटमध्ये मी पिस्ताचे काप ठेवलेले आहेत आणि त्यानंतर हाताच्या मदतीने हे मिश्रण मी या साच्यामध्ये अगदी गच्च असं भरून घेतलं. त्यानंतर हा साचा बंद करते आणि पाठीमागच्या बाजूने याला अगदी प्लेन करून घेते, एकसारखं करून घेते. एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते काढून घेते. त्यानंतर हा साचा ओपन करते तर बघा अगदी सुंदर आणि सुबक असा आपला मोदक बनून तयार होतो. आपलं हे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट झाल्यामुळे अगदी परफेक्ट असे आपले आंब्याचे मोदक बनून तयार होतात. याच पद्धतीने उरलेले सर्व मोदक मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथं पहा घेतलेल्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे 9 मोदक बनून तयार झाले आणि थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलेलं होतं. त्याचा अर्धाच मोदक झाला असता त्यामुळे मी बनवलेला नाही. तर तुम्ही देखील आज अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त बाप्पांच्या नैवेद्यासाठी असे हे झटपट तयार होणारे मऊ असे पेढ्याप्रमाणे लागणारे आंब्याचे मोदक नक्की ट्राय करा. बाप्पा तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील. झटपट तयार होणारे अगदी मऊसूत असे आंब्याचे मोदक तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.